तुमच्याकडे जर 2 वेळचं जेवण उपलब्ध आहे, घालायला चांगले कपडे आहेत, डोक्यावर एक छत आहे आणि झोपायला एक चांगली जागा आहे, एक चांगला बेड आहे, तर तुम्ही जगातल्या 75% लोकांपेक्षा भाग्यवान आहात. एवढं सगळं असून तुमच्याकडे थोडासा पैसा उरतोय, ज्याच्यातनं तुम्ही तुमच्या मुलांना एक चांगलं शिक्षण देऊ शकताय किंवा काही वेकेशन्स घेऊ शकताय, तर मात्र तुम्ही जगातल्या टॉप 20% लोकांमध्ये येतात. या व्यतिरिक्त तुमच्याकडे जर हेल्दी बॉडी आहे, तुम्हाला कुठलाही मेजर आजार नाही, नो डायबिटीस, नो ब्लड प्रेशर, आणि तुम्ही एक चांगलं समृद्ध हेल्दी लाईफ जगताय, हालचाल करू शकताय स्वतःहून, कोणावर अवलंबून नाहीये, तर मात्र तुम्ही जगातल्या त्या 1 मिलियन लोकांपेक्षा भाग्यवान आहात, जे कदाचित हा पूर्ण आठवडा जगू शकणार नाही. आपल्याला 3 एरियाजवर सातत्याने काम केलं पाहिजे: हेल्थ, वेल्थ आणि हॅपीनेस. त्यामुळे थोडा पॉज घ्या, शांतपणे बसा आणि त्या विधात्याला धन्यवाद म्हणा, कारण आपल्याला त्या देवानी, त्या करता करविता जो कोणी आहे, त्यांनी एक चांगलं लाईफ दिलंय, एक चांगली बॉडी दिली आहे आणि ही कोत दिली आहे की आपण स्वतःची आणि आपल्या फॅमिलीची काळजी घेऊ शकतो. ही खरंच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे अँड वी शुड हॅव ग्रॅटिट्यूड फॉर दॅट. मी सातत्याने देवाकडे ही प्रार्थना करतो की मला हे जे काही चांगलं आयुष्य तू दिलंय, ही जी काही बुद्धी दिली आहे, ह्याचा वापर मी अशा गोष्टींसाठी करेल ज्याच्यामुळे दुसऱ्या लोकांच्या लाईफमध्ये मी 1% तरी चांगलं कॉन्ट्रीब्युशन करू शकेन. त्यामुळे मी सोशल मीडियावर हे सगळे रील्स बनवतो, फायनान्शियल लिटरसी मी देण्याचा प्रयत्न करतो, मी पुस्तकं लिहितो, दरवर्षी मी एक पुस्तक लिहितो. सध्या माझे पुस्तकं अमेझॉनवर उपलब्ध आहेत. आत्ता 2 पुस्तकं ऑलरेडी पब्लिश झाली आहेत. या वर्षी मी अजून 2 पुस्तकं पब्लिश करतोय. हे सगळं मी एवढ्यासाठी करतो की मी जेव्हा या जगात नसीन, तेव्हा माझं नॉलेज, माझा एक्सपिरियन्स कोणाला तरी वापरायला मिळेल. दिस इज माय वे ऑफ एक्सप्रेसिंग माय ग्रॅटिट्यूड टू दी वर्ल्ड. व्हॉट इज युअर वे इन विच यू वॉन्ट टू एक्सप्रेस युअर ग्रॅटिट्यूड? कॉमेंटमध्ये लिहा की तुम्ही तुमचं चांगलं जीवन मिळाल्याबद्दलचं ऋण कसं फेडणार आहे. प्लीज राईट इन कॉमेंट्स. हॅव एन अबंडंट लाईफ. बाय बाय. टेक केअर.